राम राम. हळद तयार करण्यासाठी 2.5 किलो सेलम हळकुंड घेतलेली आहे. हळकुंड चांगल्या क्वालिटीची असली तर हळदीला रंग चांगला येतो. वर्षभर हळद तशीच राहते. तर हळकुंड कडक म्हणजे कोरडे बिना गाठीचे घ्यावे. हळकुंड तोडल्यानंतर आतून असे दिसल्यास हळकुंड चांगले आहे. हळकुंडाला कीड लागलेले नसावे. त्यानंतर हळकुंड पसरट भांड्यात घेऊन कोवळ्या उन्हात 1-2 दिवस ठेवावे व 1-2 दिवस घरात पंख्याखाली ठेवावे, म्हणजे एक्स्ट्रा मॉइश्चर निघून जाईल. कोरडे झालेले हळकुंड फोडून किंवा तसेच डब्यात भरून गिरणीतून दळून आणावे. हळकुंड दळून आणले की डब्याचं झाकण उघडून हळद रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून 3-4 प्लास्टिकच्या पिशवीत किंवा झिपलॉकच्या पिशवीत हळद भरावी. डब्यात ठेवण्यापूर्वी डब्याच्या बेसमध्ये पेपर ठेवावे, म्हणजे एक्स्ट्रा मॉइश्चर पेपर शोषून घेतो व डबा कोरड्या जागेवर ठेवावा. एक पिशवी वापरावी, म्हणजे चुकून जर एखाद्या पिशवीला ओला हात लागला तर हळद लवकर वापरता येईल, बाकी हळद सेफ राहील. तर या छोट्या छोट्या टिप्स आहे. अशा प्रकारे हळद स्टोअर केल्यास 1 नाही 2 वर्ष व्यवस्थित राहील.